जबरदस्त डायलॉग, तितकीच तगडी साहस दृश्य, अंगावर काटा आणणारं बॅकग्राऊंड म्युझिक आणि अस्सल अभिनयरूपी दागिना आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे बलोच या चित्रपटाद्वारे. बलोच अशी कहाणी आपल्या समोर घेऊन आलेला आहे जी की आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हती. इतिहासात ती कुठेतरी दडून गेलेली कहाणी आता आपल्या समोर उजागर करण्यात येत आहे. स्टोरी, स्क्रीन प्ले आणि डायरेक्टर या तिन्ही भूमिका प्रकाश पवार यांनी निभावल्या आहेत. जवळपास 2.5 मिनिटाचा हा ट्रेलर आहे. प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर आणि इतर कलाकार दिसून येत आहेत. ट्रेलरची खासियत म्हणजे डायलॉग, ॲक्शन्स आणि बीजीएम अंगावर काटा आणणारा आहे. चित्रपटाची गाणी उत्तमरित्या सादर करण्यात आलेली आहेत. गुरु ठाकूर, प्रणित कुलकर्णी आणि प्रवीण जोशी यांनी गीतकाराची भूमिका निभावलेली आहे. तर नरेंद्र भिडे यांची संगीत निर्मिती आहे आणि बॅकग्राऊंड स्कोअर मोहित कुलकर्णी यांचा आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे मराठी महिलांवर होणारे अन्याय अत्याचारच दाखवण्यात आलेत असं नाही, तर त्यांचा युद्धामधील सहभागही याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे, जी की या चित्रपटाची खूप मोठी खासियत मला तरी वाटत आहे. स्मिता गोंदकरने आपल्या अभिनयाची छाप निर्माण केलेली आहे. तिची बॉडी लँग्वेज एकदम युद्धाला तयार असणारी रणरागिणी सारखीच झालेली आहे. प्रवीण तरडे, अशोक समर्थ यांच्या अभिनयानेही आपल्या डोळ्याचे पारणे फेडलेले आहेत. 1 मिनिट आणि 46 सेकंदात पुढे तर फक्त अंगावर काटाच उभा राहतो, कारण त्यानंतर जे गाणे सुरू होतात आणि जे म्युझिक येतं ते तुम्हाला या चित्रपटाची उत्कंठा निर्माण करूनच जातं. काही गोष्टी मात्र थोड्या खटकतात, जसं की VFX वर काम होणं गरजेचं होतं, परंतु VFX ची जी कमतरता आहे ती संवादांनी आणि अभिनय क्षमतेनं पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच दुसरी गोष्ट ती म्हणजे काही सीन, काही संवाद आणि प्रवीण तरडे यांचा लुक आपल्याला सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाची आठवण करून देतो. आणि हिंदी जवळपास 2.5 मिनिटांमध्येच 3-4 डायलॉग हिंदीमधनं येत आहेत, तर एवढी हिंदी वापरणं योग्य ठरतं का, हाही एक प्रश्न निर्माण होतो. सीमेच्या पल्याडचा हा चित्रपट आहे, त्यामुळे तिथली हिंदी येणं साहजिक आहे, परंतु ती जास्तही नको, कारण मराठी चित्रपट आहे. ट्रेलर कसा असावा तर असाच असावा ज्यातून चित्रपट बघण्याची उत्कंठा निर्माण व्हावी, उत्सुकता निर्माण व्हावी, आणि ती उत्सुकता निर्माण करण्यामध्ये हा ट्रेलर यशस्वी ठरलेला आहे. तर बघूयात बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आता किती कमाल आणि धमाल करतो ते. चित्रपटांचे न्यूज, व्ह्यूज, रिव्ह्यूज आणि अपडेटसाठी बघत रहा एक्स्ट्रा टेल.